नाशिक जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत झालेल्या कथित 9,500 संशयास्पद प्रकरणांची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याची घोषणा केली आहे। सोशल मीडियावर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सूरज वांडेकर याला पाथर्डी पोलिसांनी अटक केली असून या विकृतीविरोधात ओबीसी समाजाने शहरात भव्य मोर्चा काढून तीव्र निषेध नोंदवलाय। जळगावातील एका प्रेम विवाहानंतर MIDC पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंचे कुटुंबीय आणि राजकीय समर्थक आपापसात भिडल्याने झालेल्या तोडफोडीत ठाण्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, ज्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागलाय। शिंदखेडा शहराच्या 23 कोटी रुपयांच्या फेज 2 पाणी पुरवठा योजनेतील गंभीर त्रुटी व पाणी गळतीवर नगराध्यक्षा कलावती माळी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या समस्या सुटल्या नाही तर 14 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाचा कडक इशारा दिलाय। नंदुरबार जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीत क्रीडांगण विकसित करण्याच्या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 31 जुलैपर्यंत 100 मैदाने निश्चित करून 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांचे उद्घाटन केले जाणार आहे।